स्वतः कॅप्टन आणि स्वतः घेतलेली जबाबदारी आणि पहिला चेंडू ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ, एकदम परफेक्ट मारा आणि कुठल्याही शोल्डरवर जोर नाही, जो नॅचरल स्पीड त्यांच्या शोल्डर मधून जनरेट झाला. सुंदर अशी गोलंदाजी. नक्कीच फुलटॉस चेंडू आणि सागर पाटील यांच्याकडून पहिला झेल सुटलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की हा झेल का सुटला. हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. त्यांचा अंगठा जवळपास डबल साईजचा झालाय, पण तरी देखील हा खेळाडू मैदानात आहे आणि हात टाकला जरूर होता. पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर देवदास कनोजिया यांना जीवदान भेटतंय. सहा धावा. तर पहिल्याच चेंडू सामना करताना प्रथमेश शेलार यांच्या बॅटमधून मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने येतो हा षटकार आणि नवीन चेंडू द्यायचा या ठिकाणी. तर 25 मिनिटांचा कालावधी असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघांना या ठिकाणी मात्र लक्ष द्यायचं आहे. 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्याला 4 षटकांचा सामना खेळवायचा आहे. 4 षटकं मात्र या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. सिद्धेश आणि प्रथमेश शेलारची खासियत आहे, अगदी जर तुम्ही पाहिलं तर एक मॅच मध्ये गेले होते आणि गुडलेनच्या चेंडूला मात्र या ठिकाणी शॉर्ट ऑफ गुडलेन बनवला आणि बॅकफुटला हा पूल खेळला. चांगला फटका होता. नक्कीच या टुर्नामेंटचा पहिला षटकार येतोय. पुन्हा एकदा हाताच्या मधून ही कॅच होऊ शकत होती आणि अशा प्रकारे पहिले 2 चेंडू जरी चांगले आले असतील तरी पुढच्या 2 चेंडूवर पूर्णतः कब्जा मिळवलाय तो प्रथमेश शेलार यांनी. आणि चंदनची ही चांगली ओव्हर जी आतापर्यंत वाटत होती ती थोडीशी तो जो ग्राफ आहे तो उंच होताना, त्या बिल्डिंग्स आता तयार होत आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने जिथे षटकार आला होता त्याच दिशेने पुन्हा एकदा चौकार आणि अशा प्रकारे एक चेंडू आहे शेवटचा. 5 चेंडू मध्ये 15 धावा आलेल्या आहेत आणि अजून एक चेंडू बाकी आहे. 2 झेल सुटले. एक झेल सागर पाटील यांच्याकडून, दुसरा झेल करण यांच्याकडून. नवीन बॉल द्यायचा आहे. तर पहिल्या षटकात जर चेंडू हरवला, आपण या ठिकाणी नवीन चेंडू देणार आहोत. खेळाडूला विनंती आहे, जो खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय त्याने आतमध्ये यायचं आहे. बाकी जे सहकारी आहेत ते आपण या ठिकाणी पाठवले चेंडू शोधायला. तर 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी झालाय. 11 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. प्रथमेश शेलार मात्र या ठिकाणी या तळपत्या उन्हामध्ये त्याची बॅट देखील या ठिकाणी तळपते. 1 षटकार 2 चौकार मात्र त्याच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि चंदन गुप्तावरती हा चढवलेला हल्ला मात्र या ठिकाणी 15 धावा या ठिकाणी देऊन जात आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावर झालाय. प्रथमेश शेलार, देविदास कनोजिया ही सलामीची जोडी मात्र या ठिकाणी फलंदाजी करते. 4 षटकांचा खेळ आहे. एक 50 ते 55 धावांचं लक्ष मात्र तुम्हाला या ठिकाणी ठेवावं लागेल, कारण जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. शेवटचा चेंडू चंदन गुप्ता, प्रथमेश शेलार सामना करतील. आता मात्र हळू पण टाकला चेंडू आणि पहिला धक्का मात्र या ठिकाणी लागतोय. प्रथमेश शेलार तंबूच्या आशेला परततायत. फसवलं होतं. बॅक ऑफ द हँड या ठिकाणी चेंडू आला होता आणि अगदी बॅटची टॉप एज घेतली आणि विनय मेहरा मात्र या ठिकाणी झेल टिपतायत. पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसतोय प्रथमेश शेलार तंबूच्या आश्रयाला. आणि ज्या प्रकारची अपेक्षा नेहमी चंदन गुप्ताकडून राहते, 1 6 आणि 2 4 आल्यानंतर त्यातली एक बाउंड्री जी आहे ती मिसफिल्ड आणि कॅच ड्रॉप असल्यासारखी वाटली आणि तरी देखील पुन्हा एकदा आपल्या संघाला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं ज्या ठिकाणी संघ असायला पाहिजे होता. एक मोठा आक्रमक फलंदाज ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये चंदन गुप्ता सारख्या बॉलरला 14 रन ठोकले होते, असा फलंदाज पुन्हा एकदा तंबूमध्ये परतताना चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमेश शेलार. चला घाई करा. 25 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला 4 षटके या ठिकाणी हाताळायची आहेत. 15 धावा धावफलकावरती 1 गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. तर रोहित जगताप या ठिकाणी फलंदाजीसाठी येत आहेत.
प्रथमेशची जागा घेण्यासाठी आणि संघासाठी दुसरं वैयक्तिक परिषद घेऊन येत आहेत सागर पाटील. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण सागरला देखील खेळताना पाहिले. अगदीच नुकत्याच उस्मान पटेल विरुद्ध टाकलेली त्याची गोलंदाजी आणि त्याच्यावर झालेला हल्ला मात्र या ठिकाणी आपण पाहिला होता. परंतु आता सागरला कमबॅक करायचं आहे. थोडी इंजुरी देखील आहे, परंतु एक जिगरबाज खेळाडू म्हणून सागरकडे पाहिलं जातं. श्रेयस तांबे पॉवर प्लेचं या ठिकाणी षटक संपलेलं आहे. आणि सागर पाटील मोठी देसाई एक्सप्रेस म्हणून ज्यांना आपण ओळखतो, क्षेत्र 3चे पण हे गोलंदाज जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या कुठल्याही ठिकाणी जातात, कुठल्याही टीमचं लक्ष असतं या गोलंदाजावर, कारण अचूक मारा आणि वेग ही विशेषता आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा पहिला चेंडू थोडासा स्वैर, अवांतर धाव, अंपायर्सचे हात समांतर, धाव भेटेल अवांतर. तर 16 धावा धावफलकावरती लागवल्या जाते अवांतर धावेने. सागर पाटील वेगवान गोलंदाजीसाठी जाणले जातात, परंतु वेगाबरोबर तुम्हाला नियंत्रण देखील असायला हवं. पहिला चेंडू स्वैर होता, परंतु सागर कमबॅक करू शकतात आणि ती त्यांची खासियत देखील आहे. आता मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्यात चेंडू येतोय. पाहिलं होतं देवीदास बॅक थोडंसं शफल करतायत, परंतु त्यांच्या पायांचा वेध घेणारा चेंडू होता आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात या ठिकाणी जातोय, विसावतोय. निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता होते. 16 धावा. अगदी पाहतोय आपण शांत असं वातावरण. प्रथमेशने मात्र या ठिकाणी थोडंसं वातावरणामध्ये तेजी आणली होती, परंतु त्यांना मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला धाडलंय. देवीदासला या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. आता मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू, एवढ्या सुंदररीत्या हा टोटावलेला चेंडू, एक धावावर समाधान मानावे लागेल. हॅलो हॅलो हॅलो. चार धावा. धन्यवाद पंच या ठिकाणी 4 धावांचा इशारा करतायत. खराब चेंडू होता, अगदी वेस्ट हाय फुल टॉस आणि त्याला मात्र योग्य दिशा या ठिकाणी दाखवली आहे. फाईन लेगच्या चित्रामध्ये खेळलेला हा 4 धावांसाठीचा चेंडू. रोहित जगतापचं देखील या ठिकाणी खातं खूप उघडतंय आणि धावफलक मात्र या ठिकाणी 21 धावावरती जाऊन पोहोचतोय. 3 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी झालाय. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये देखील एक चौकार, 2 चौकार, 1 षटकार आला होता. या षटकामध्ये देखील 1 चौकार आलाय. धावफलक तुम्हाला हलता ठेवावा लागेल. आता मात्र काय घडतंय या ठिकाणी, पुन्हा एकदा फ्लिक केलाय या ठिकाणी. चंदन मात्र या ठिकाणी येतात चेंडूवरती. 2 धावा. अतिशय सुंदर असा हा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सागर आता मात्र हलक्या त्याने सुंदर खेळलाय. असा हा पुढे लॉंगॉनच्या दिशेने one चेंडू bounce. येतोय. फेकी मात्र या ठिकाणी केली जाते. 2 धावा घेण्यास मात्र या ठिकाणी रोखू शकले नाहीये. तर देवीदास चौथी धाव या आणि ठिकाणी घेतलेली आहे. रुहान 11च्या सर्व खेळाडूंना थोडीशी विनंती आहे, तुम्ही जाऊन त्या स्टँड मध्ये बसायचंय. तिकडे एक 3-4 प्लेयर जरी गेले तरी चालतील. उठा ना तिकडे त्या स्टँड मध्ये. चला 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. झेल मात्र या ठिकाणी सुटला होता.
आणि रोहितला मिळालेलं जीवदान या ठिकाणी पाहतोय आपण. रोहितच्या बॅट मधून एक जावा ना, चौकार अजून देखील 2 आलाय. प्लेयर जावा ना. मंदार तो पण जा ना, काय कर तिथे पण बसायला हाय, नीट आहे एकदम. पूर्ण टीम गेली तरी चालेल, तिकडे टीम मीटिंग पण होईल तुमची. तुमचा कॅप्टन आणि ओनर पण तिकडेच येणार. जावा जावा, लवकर जावा. तर 2 षटकं मात्र या ठिकाणी हाताळली गेली आहेत. 26 धावा धावलकर लगावल्या गेल्यात. एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. सरकारी रोहित पंडित सरकारी 11चे पण प्लेयर्स आहेत ना, या डगआउट मध्ये जातील. जावा तिकडे जावा. चला, खेळाडूंना विनंती फटाफट आहे, बॉल द्या कारण आपल्याला. चेंडू मॅच आपल्याला द्यायचे आहेत. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी खाली येतोय. सागर पाटील झेल टिपतायत. नक्कीच अंतर आहे आणि खेळाडू या ठिकाणी बाद क्या होतोय. बात है. अविनाश ठाकरे आता मात्र वेग वाढवलाय. जोरात टाकला होता. आधीच्या चेंडूवरती थोडीशी हवा दिली होती, फ्लाईट दिली होती आणि त्यावरती मात्र अगदी खेचून मारलेला षटकार आणि त्यानंतर आलेली हा निर्धाव चेंडू. नक्कीच 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. रोहनला माहिती आहे कमबॅक कसं करायचं आहे. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा चेंडू. आता मात्र काहीसा टप्पा मागे खेचला होता. चेंडूने काहीशी उसळी घेतली होती. विनय मेहरा मात्र या ठिकाणी आपलं काम चोख बजावतायत. रोहित पंडित चुकीची दुरुस्ती. आमचे जुने कॉमेंटेटर समालोचक सागर पाटील मात्र या ठिकाणी आम्हाला थोडंसं गायडन्स करतायत. पुन्हा एकदा मात्र स्लॉट मध्ये टाकला होता. चंदन गुप्ता चेंडूच्या खाली येत आहेत आणि आणखीन एक गडी मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परततोय. असा छान हा कमबॅक रोहित कडून. एक षटकार खाल्ल्यानंतर त्यांनी जे 4 बॉल बीट केलेत. तर ज्या खेळाडूची मी वाट पाहत होतो धीरज उपाध्याय मात्र या ठिकाणी येत आहेत. अगदीच काहीच सरप्राइझिंग मूव होता, कारण धीरज यांना मागे ठेवणं आणि अगदी आता पाहिलं तर 7 चेंडूंचाच खेळ राहिलाय. आणि सुंदर असा तुम्ही जर या ठिकाणी ग्राउंड पाहिलं, जर भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर षटकार चौकारांची तुम्हाला या ठिकाणी आतिषबाजी करावी लागेल.
आणि धीरजकडे ती क्षमता आहे. अगदी आपण त्यांना पाहिलं की उल्हासनगर क्षेत्र असेल आणि ब्रह्मर्षी ऋषी व्यासदेव चषकामध्ये देखील आपण त्यांच्या बॅटमधून आलेले उंच उंच फटके पाहिले. तर डिवाइन प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचीच फलंदाजी अगदी भरून टाकणारी फलंदाजी देखील आपण या ठिकाणी पाहिली आहे. आता मात्र बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डच्या दिशेने हा चेंडू चाललाय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. तर तिसरं षटक या ठिकाणी संपतंय. पंच मात्र या ठिकाणी कळवत आहेत 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 33 धावा. अगदी षटकार येऊन देखील केवळ 7 धावा मात्र या षटकामध्ये खर्च केल्या रोहित पंडित यांनी. चला घाई करायची आहे. अगदी पाहिलं तर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळली आहेत. BBS आणि SA मास्टर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर काहीशा तांत्रिक अडचणीनंतर आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. तर या आधी चेंडू आलेला षटकार आणि आता मात्र सुटलेला झेल अशा 8 धाव मात्र या 2 चेंडूमध्ये खर्च केले जात आहेत. 41 धावा धावफलकावर. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते आणि त्यानंतर मात्र एक उत्तुंग आलेला षटकार. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा चेंडू मात्र या ठिकाणी बॅटची वरची कड घेतली जाते. फाईन लेग झालेला चेंडू. 2 धावांचा प्रयत्न देविदास कनोज यांनी मात्र या ठिकाणी 2 धावा होत आहेत पूर्ण. काहीसं कच्चा क्षेत्ररक्षण विनय मेहरा यांच्या माध्यमातून झालं, परंतु 2 धावा. अगदीच पाहिलं तर धावसंख्या 43 धावा आणि ज्या धावसंख्येची गरज आहे मात्र त्यापासून काहीसं दूर राहिलेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातली शेवटचा चेंडू. रुहानी 11. आता मात्र खेचलाय, खेचून मारलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. तर नक्कीच 49 धावा मात्र या षटकाराच्या मदतीने झाल्यात. 50 धावांचं लक्ष असेल हंसिका आणि आरो 11. चला BBS आणि SA मास्टर नाणेफेकीसाठी यायचंय. BBS आणि SA मास्टर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. तर धीरज उपाध्यायांच्या बॅटमधून आलेले 2 षटकार धावसंख्येला काहीशी गती देत आहेत आणि 49 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. सागर चेंडू घ्या, जमा करा.
बीबीएस आणि एस ए मास्टर रुहानी 11 आपण दोन्ही आपलं संघाच्या क्षेत्ररक्षण लावून कर्णधारांनी घ्या. कृपया करून लवकरात लवकर टॉस सोडवायचा आहे. रुहानी 11 आपल्याला विनंती आहे आपण मैदानाचा ताबा या ठिकाणी घ्यायचा. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आणि प्रत्येक खेळणाऱ्या संघाला देखील या ठिकाणी विनंती असेल 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे 4 षटकं हाताळायची आहेत आणि अगदी कोणताही वेळ वाया न घालवता देखील आपण आपले फलंदाज असतील क्षेत्ररक्षक असेल या ठिकाणी आपण लावून घ्यायचं आहे. चला हंसिका 11 आपल्या देखील सलामीची जोडी या ठिकाणी तयार ठेवायची आहे. तर डिवाइन प्रीमियर लीग पर्व 5 2025 या ठिकाणी आपण पाहतोय आणि 6 संघांमध्ये चालू असलेली ही स्पर्धा, या स्पर्धेचा हा पहिला सामना आपण या ठिकाणी 50 धावांचं लक्ष आहे हंसिका 11 या संघासाठी. बीबीएस आणि एस ए मास्टर याच्यामध्ये नाणेफेक होते. मंगेश चौधरी हे या ठिकाणी नाणेफेक करतायत. नाणेफेकीचा कॉल एस ए मास्टर यांचा. बीबीएस ॲग्रेसिव्ह यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. वेळ चला फार कमी आहे धीरजजी आपल्याकडे. थोडी घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि चंदनजी आपल्याला विनंती असेल आपली सलामीची या ठिकाणी जोडी पाठवायची आहे. तर 50 धावांचं मला वाटतं काहीसं माफक लक्ष आहे कारण जर या ठिकाणी आपण ग्राउंडची जर या ठिकाणी रचना पाहिली तर काहीसं माफक लक्ष या ठिकाणी ठेवलंय. परंतु क्षमता आहे रुहानी 11 संघाकडे देखील तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच क्षमतेचे गोलंदाज आहेत. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि क्रिकेट हा खेळच संघर्षाचा आहे. चला हंसिका 11 आपली सलामीची जोडी. चंदन गुप्ता आपल्याला विनंती आहे सलामीचे फलंदाज या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि मला वाटतं विनय मेहरा आणि त्यांच्या जोडीला असतील नरेंद्र भारती. 1 डाऊन. कारण ज्यांच्या फलंदाजीला पाहण्यासाठी अगदी गर्दी होते आणि केवळ इथेच नव्हे तर नवी मुंबईमध्ये देखील खूप चर्चित असे नाव म्हणजे आमचे विनय मेहराजी. चला 50 धावांचं लक्ष आहे. रुहानी 11 आपल्याला विनंती आहे आपण बाहेर देखील मीटिंग केली आहे, आतमध्ये देखील मीटिंग करताय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला दोन्ही फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. हंसिका आणि आरोही 11 दोन्ही फलंदाज एक उदय आवारे आणि नरेंद्र भारती 2 फलंदाज यावेळी मैदानात उतरले आहेत आणि दोघांनाही एक मोठा अनुभव आहे. एक चांगलं लक्ष त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची आहे आणि ज्या प्रकारे हंसिका 11 ने आपल्या पहिल्या षटकामध्ये चंदन गुप्ता यांनी हे षटक टाकलं होतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्या 15 धावांची सुरुवात झाल्यानंतर 49 धावांचं लक्ष 50 धावांचं लक्ष ठेवलंय. सनी गुप्ता कुठे असतील? अरे तर नरेंद्र आणि उदय ही सलामीची जोडी या ठिकाणी आली आहे आणि अगदीच नुकत्याच झालेल्या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये नरेंद्र भारती यांची देखील आपण बहरलेली फलंदाजी पाहिली आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या अपेक्षा असतील. त्यांच्या बॅटमधून जे फटके येणारे आहेत ते पाहण्यासाठी देखील सगळेच उत्सुक आहेत. परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. 49 धावा जरी धावफलकावर लगावल्या असल्या तरी त्या रोखण्याची क्षमता देखील रुहानी 11 या संघामध्ये आहे. राहुल तुम्ही या राहुलच काय सगळ्यांनीच आता बघाल तुम्ही या टुर्नामेंटमध्ये सारखं ना सनी गुप्ताचं नाव आहे ना ते अनाऊन्स होईल
नक्कीच नक्कीच. कारण की ते ह्या डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये 5वं सत्र आहे आणि खजिनदारची कामगिरी पार पडतात. आणि ही म्हणच आहे ना की पैसा आहे तो कैसा आहे. बरोबर. तर वेळोवेळी त्यांचं नाव उच्चारण करावं लागतं, अनाउन्समेंट करावी लागते. पहिला चेंडू नरेंद्र भारती यांना, आणि तितकासा काय नीट टाइम करता आला नाही, बॅटवर चेंडू आलेला नाही. सुंदर असं रोहित गुप्ता, रोहित जगताप. तर उदय वारे, रोहित जगताप. आता मात्र समोर दिशेने खेळला चेंडू आणि प्रयत्न केले होते. प्रथमेश त्या ठिकाणी होते आणि प्रथमेशची देखील ती खासियत आहे, उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 6 धावा या ठिकाणी मिळतील, पंच देखील कळवत आहेत. तर पहिला षटकार या ठिकाणी येतो या डावातील. 7 धावा धावावं लागतं. जाळीच्या आतमध्ये जी लाईन आहे तो षटकार आहे. तुम्ही जाळी पाहू नका, तुमच्या मागे एक लाईन आहे व्हाईट कलरची, ती षटकार आहे. पुन्हा एकदा आता मात्र काहीसा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. धीरजकडून चुकी होते, परंतु मात्र कोणतीही धाव या ठिकाणी मिळत नाहीये. 3 चेंडू झाले तर 7 धाव फलकावर लगावल्यात. अजूनही 21 चेंडू, 43 धावांचं लक्ष असेल हंसिका 11 संघासमोर. रोहित जगताप. चौथा चेंडू घेऊन येत आहे रोहित. अतिशय सुंदर असा हा शॉट या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 1 बाउन्सच्या दिशेने 4 रन संख्येत वाढ. संख्या 11 धाव संख्या या ठिकाणी. अतिशय 5 चेंडू 11 धावा. अतिशय सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अतिशय सुंदर असा हा टोटवलेला चेंडू पाहूया. आणि या ठिकाणी षटकार. हा ही कॅच देखील होती, परंतु हा षटकार गेलेला आहे. धावसंख्येत सतरा धावा. स्प्रे पाहिजे. ठीक आहे. आणि नक्कीच आपल्याला देखील या ठिकाणी कळवलं स्वस्त कोणत्या दर्जाचं असं क्रिकेट पाहायला मिळालं की जिथे एक 6 तर झालाच, कॅच तर नाहीच पकडली पण 6 पण झाला. 6 रन वाचवू शकत होते. आणि अशा प्रकारचं जर प्रदर्शन होत राहील तर गोलंदाज त्याच्यामध्ये काय करणार आहे. थोडीशी गोलंदाजावर प्रेशर येत असतो आणि तो दबाव दिसून येतोय. पहिली ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 17. अजून कुठलाही विकेट हाती लागलेला नाहीये तो. रुहानी 11 ला.
आशुतोष अवांतर धाव या ठिकाणी वाईटचा इशारा अंपायरचा. अवांतर धाव, धाव संख्येत वाढ, 18 धाव संख्या. आशुतोष वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे ठाण्याच्या वंडर बॉयला. या ठिकाणी ठिकाणी 26 धावसंख्या या ठिकाणी. क्षमा असावी सागर पाटीलची, क्षमा असावी. 26 धावसंख्या या ठिकाणी. लगातार 2 चेंडू त्याच दिशेने त्याच ठिकाणी ते 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. अतिशय सुंदर हा दोन धावावर समाधान मानावं लागेल. 28 धावसंख्या. अतिशय चांगला असा हा कमबॅक पाहायला मिळतोय ठाण्याच्या वंडर बॉय कडून आणि हंसिका आरोही 11 यांचा देखील. अतिशय चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आशुतोष हा अतिशय सुंदर हा षटकार या बॅट्समनच्या जर रडार मध्ये जर चेंडू मिळाला तर चेंडू परत भेटत नाही असं बोलतात. असा हा नरेंद्र भारती ठाण्याचा वंडर बॉय. तर नक्कीच गोविंद पालेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. स्टार खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. लेदर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, खूप मोठं नाव आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र 6 धावा, 6 धावा, 6 धावा. आणि मी म्हटलं होतं कारण 49 धावा धावफलकावर होत्या. तुम्हाला मेहनत करावी लागणार होती कारण हंसिका 11 सारखा संघासमोर ओव्हर संपते, षटक त्या ठिकाणी संपते. तर 40 धावा, 40 धावसंख्या. 12 चेंडू, 10 धावा. मी गोविंदा मागेही बोललो होतो की नरेंद्र भारती याला जर रडार मध्ये चेंडू भेटला तर तो चेंडू परत भेटत नाही ग्राउंडच्या बाहेर. या ठिकाणी रुहान बॉलर नेम प्लीज. वाईट अवांतर धाव. धीरज उपाध्याय तिसरं षटक घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे.
नो बॉलचा इशारा अंपायरचा. फ्री हिट या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे. नो बॉलचा इशारा अंपायरचा. नक्कीच सामन्यात काही औपचारिकता या ठिकाणी झालेली आहे. केवळ 3 धावा अजून हवे आहेत आणि एक हाती सामना मात्र या ठिकाणी काहीसा झालाय अन्सिका 11 या संघाच्या दिशेने. तर 3 धावांची गरज असेल. चला एस ए मास्टर्स, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा या ठिकाणी घ्यायचा आहे. 3 धावांची गरज आहे आणि सामना मात्र या ठिकाणी फिनिश केला जातोय. चला धन्यवाद डीजे.